गडचिरोली जिल्हा दुर्गम भाग असल्यामुळे गॅस सिलेंडर ग्राहकांना OTP साठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे। HP गॅस एजन्सी जी आहे ते इथे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। पलक गॅस सर्व्हिस सिलेंडर मिळण्यासाठी जे ग्राहक आहेत ते ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर यांना सिलेंडर देण्यात येते, परंतु दुर्गम भाग असल्यामुळे काही ठिकाणी सिरोंचा तालुक्यातील आसरळली, पातवडम, रेगुंटा अशा ठिकाणी तर नेटवर्कच नाही, तिथेच ग्राहकांना समस्या निर्माण होत आहे आणि जिमलगट्टा भागातही OTPची समस्या निर्माण होत आहे आणि ग्राहक जे आहेत ते मोठी प्रतीक्षा केल्यानंतर यांना गॅस मिळत आहे आणि काही नियम अटी जे आहेत ते जिल्हा प्रशासन लावण्यात आलेले आहे। आपल्यासोबत पलक गॅस एजन्सीचे मालक प्रोप्रायटर आहेत नीताताई गलांडी। ताई, नेमकं काय म्हणाल, कोणकोणते नियम जिल्हा प्रशासन लागू केले? आता आधी लोकांना 21 दिवसात एक सिलेंडर मिळायचा, पण आता युद्ध सुरू असल्यामुळे थोडं त्याचा स्टॉक अवेलेबल नसल्यामुळे आता 45 दिवस केलेले आहे आणि 45 दिवसात ज्यांना OTP येईल, OTP ज्यांना येईल त्यांनाच मिळेल, अदरवाईज त्यांना मिळणार नाही। तर OTP म्हणजे 45 दिवसांनंतर OTP येत आहेत की नाही, तर OTP आल्यानंतर तिथे काहीतरी ऑनलाईन प्रक्रियेत 45 दिवस पूर्ण न झाले असं दाखवतात? नाही, जसं आता तुम्ही ऑनलाईन बुकिंग कराल तर तुम्हाला मेसेजेस येऊन जाईल की तुम्ही या तारखेला तुम्हाला सिलेंडर मिळेल म्हणून, ऑलरेडी ते रजिस्टर केलेलं आहे। तर अनेक समस्या ज्या आहेत ते ग्राहकांसमोर आहेत आणि हॉटेल किंवा जे पोलीस कॅन्टीन किंवा वसतिगृह असतील त्यांना डोमेस्टिक सिलेंडर देण्यात येत आहेत का? नाही, सध्या तर नाही घेऊन राहिले, कारण की आमच्याकडे ते अवेलेबल पण नाही आहेत आणि आम्हाला ते 19 kg सिलेंडर सध्या मिळून नाही राहिले शॉर्टेजमुळे। आपण बघू शकतो डोमेस्टिक जो सिलेंडर आहे जे खाजगी व्यवसायात वापरतात त्या सिलेंडरची कमतरता गडचिरोली जिल्ह्यात भासत आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेसाठी जे आहेत ग्राहक इथे गर्दी करत आहेत आणि आपले जे गॅसचे बुक आहे ती तपासणी केल्यानंतर ग्राहक जे आहेत ते OTPसाठी प्रतीक्षा करीत आहेत आणि OTP जे आहे ते ग्राहकांना एक अर्धा तास 1 तास नंतर OTP प्राप्त होत आहे आणि दुर्गम भागात जिथे नेटवर्क नाही अशा भागात तर ग्राहकांची एक बेहाल होत आहे आणि जिल्हा प्रशासन यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे अशी ग्राहकांचे म्हणणे आहे। आणि हॉटेल व्यवसाय किंवा वसतिगृहात लाकडी चूलवर स्वयंपाक बनविणे सध्या सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली सिरोंचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।